हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी नेत्रा अँड वेलकम बॅक टू डे इन आवर डेली फॅमिली ब्लॉग्स. आज मी हेल्थ फ्री व्हिडिओ बनवत आहे कारण माझ्याकडे व्हिडिओ बनवण्याचं स्टँड आहे. आज अंगारकी आहे, संकष्टी. सगळ्या गणेश भक्तांना सर्वात आधी अंगारकीच्या खूप खूप शुभेच्छा. मी देवपूजा केली नाही कारण आमच्या इथे कोणीतरी आजी ऑफ झाल्या आहेत म्हणून, आणि मंदिरात पण जाऊ शकत नाही. पण घरी राहून साडी घातली आहे कारण साडी घातल्यावर आठवण येते परत परत. आज काहीतरी स्पेशल आहे आणि गणपती मंदिराजवळ यात्रा असणार आज खूप मोठी आणि भाविक भक्तांची खूप प्रचंड गर्दी असणार. माझा उपवास आहे म्हणून मी चहा बनवते, नंतर फराळ बनवेन. दुर्वासाठी पण काहीतरी. हा तू चपाती खा, नंतर ते गेले जॉबवर, त्यांना चपाती आणि पिठलं बनवलं नाश्त्याला, ते खाऊन गेले. ते उपवास नाही करत, मीच बोलते माझा असल्यावर तुम्ही उपवास करू नका. मी भेटतं कारण पाणी पण चालू होतं आणि खूप आवाज असतो, पाणी हे ते सगळं धावपळ असते सकाळची. मग मी शूट करायला आता घेतलं. बस ना बाळा, माझ्याकडे गरम चहा आहे. सांडायचं नाही खाली. हा तुझं स्वेटर धुवायचंय का ग? स्वेटर धुवायचंय का? अशी बस गरम पाणी. कुलकुले कशा आहेत? चहा पण छान आहे. तुम्हाला विचारलंच नाही. दुर्वाचं नाव दुर्वा आहे पण आम्ही तिला बबलू, बाळू, बबल्या काय पण बोलतो दादाने, पण तिचं ऍक्च्युअली नाही दुर्वा आहे. तुझं नाव काय बाळा? तिकडे सांग. तू स्कूलमध्ये जाते? खोटं बोलते? स्कूलमध्ये जात नाही अजून. घरातली जवळजवळ सगळी कामं आवरली आहे. दूध होते, दुर्वाला भरवलं. आता दुर्वाला आंघोळ घालायची आणि झोपवायचं. अंगारकी आहे, माझा उपवास असतो म्हणून जेवण आता नाही बनवलं. भाजी घेतली, आता मी दुर्वा घालते.
उपवास असला तरी जेवण बनवावंच लागतं. कोण सांगता हाऊसवाईफला काम नसतं? हे कोण बोलतं तुला काय काम असतं? त्यांना हा व्हिडिओ लागला. मग तुमचा स्वतःचा व्हिडिओ बनवता परिवारभर काय काम करतात सांगून तर कोणाला समजत नाही. ऍटलीस्ट दाखवून तरी संपेल. सकाळी उठा, कचरा काढा, लादी पुसा, अंघोळ करा, नाश्ता बनवा, देवपूजा करा. देवपूजा करणं हे काम नाहीये, पण काय काय काम असतं दिवसभर. थोडा वेळ आपला म्हणजे जातोच ना. देवपूजा झाली की नाश्त्याचा बघा, नाश्ता झाला की नाश्त्याची भांडी, चहा पाण्याची भांडी, तेवढ्यातच कपडे झाले की जेवणाची तयारी. जेवणाची भांडी धुवेपर्यंत पण लादी खराब होते. लादी पुसा, लादी पुसून झाली संध्याकाळच्या जेवणाची तयारी करा. छोटे मुलं घरात असल्यावर तर पूर्ण दिवस पण अपूर्ण पडतो. त्यांनी रडवलं. हे शेंगदाणे जे पाण्यात थोडेसे भिजत राहते. कुकर गॅस ऑन केला. कुकर तापतोय तोपर्यंत मी कोथिंबीर आणते. कोथिंबीर आता खूप फ्रेश आणि खूप छान भेटते. हिरवी ताजी टवटवीत कोथिंबीर बघून कोथिंबीर वडी बनवायची इच्छा होते. पण उपवास चालूच होते. उपवास म्हणजे कोणून देतो कायद्यालाच बोलतोय. खिचडी रेडी झाली आहे आणि हे जेवले पण. इकडे चहा बनवत आहे. तुम्ही चहा घेणार आहे का? पाणी अगोदर पिणार की चहा? गरम पाणी पिणार पिणार दिवाळीला सोडायचं आहे ना. वाजून चंद्रोदय. आज मस्त मोदक बनवली असती. ते आजी ऑफ झाले आहेत. ठेवायला लागेल मला नेमकी. मम्माने कसं ठेवलेलं? मम्माने कसं ठेवलं वस्तू? पापड तळून का? तिथं काय जेवणार? हो ना बाळा, आता गरम पाणी देते ना पप्पाला. पप्पा कोकू जायला ऐकत नाही तरी पप्पा लोणचं खातात.
नुकतंच जेवण करून उपवास सोडून किचन आणि भांडी धुवून झालेली आहेत. आणि मी पण चेंज केलेला आहे. मी भिजलेली म्हणून भांडी धुताना. आज माझा उपवास होता, संकष्टी होती आणि गणपती मंदिराच्या तिथे खूप मोठी यात्रा भरलेली. आम्ही मंदिरात जाऊ शकत नव्हतो कारण आमच्या कोणीतरी आजी ऑफ झालं आहे म्हणून आम्ही दर्शनासाठी नाही गेलो. पण आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.